यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जो प्रकार घडलेला आहे हा दुर्दैवी प्रकार आहे। त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही। त्याला कडक शासन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। परंतु विनंती माझी अशी आहे की एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल करून त्या चिमुरडीच्या सगळ्या प्रकाराचा उपयोग करायचा हे योग्य नाही। आणि मला असं वाटतं की आज पत्रकार परिषदेतनं आपल्या लक्षात आलं असेल की बदलापूरला झालेला जो प्रसंग आहे या प्रसंगाचं राजकीय भांडवल करून ज्यावेळी पक्षीय प्रेस होते व ते पक्षीय राजकारण आहे की नाही महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे। आणि तुम्ही जर ऑनलाईन सर्वे बघितले तुम्हीच दाखवलेले की याच्यामध्ये राजकारण आहे की नाही 65% लोकांनी सांगितलेलं आहे की या बंदमध्ये राजकारण आहे। लोकशाहीचं आयुध कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही। फक्त याच्यामध्ये सगळ्यांचीच भूमिका आहे, आमची देखील भूमिका आहे, मंत्री म्हणून माझी देखील भूमिका आहे की जो कोण नराधम आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359 आणि लवकरात लवकर झालं पाहिजे। त्याच्यामुळं हे सगळं केलेलं असताना सुद्धा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे राजकीय प्रकार घडवणं हे योग्य आहे का? हे प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि याच्यावर शिक्कामोर्तब कसं झालंय तर आजची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांबद्दलचा, देवेंद्रजींबद्दलचा आणि अजितदादांबद्दलचा आकसच होता, बाकी काही नव्हतं। पीडित कुटुंबाला न्याय मिळणं हा विषय राहिला बाजूला, पण कोण गद्दार आहे कोण काय ह्याच्यावरच चर्चा झाली पत्रकार परिषदेमध्ये। मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेच्या KYC फॉर्म भरायला गेलेल्या 2 महिला बेशुद्ध होऊन पडल्या, भोवळ आली त्यांना, गर्दी होती या बँकांमध्ये प्रचंड, अगदी रात्रीचा। या संदर्भामध्ये रत्नागिरीच्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट शिंदे साहेबांनी तिथं देखील काल देखील सांगितलेलं आहे की बँकेने ही स्वतंत्र यंत्रणा तयार करणं गरजेचं आहे। कुठच्याही महिलेचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जमा करून घेणं आणि ते अकाउंट ॲक्टिवेट करणं याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करू असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महिलांवर अन्याय होणार नाही ही दक्षता बँकेने घेतलीच पाहिजे। बँक जर याच्यामध्ये काही बँका, मी सगळ्याच बँका म्हणत नाही, काही बँका जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। उद्याच्या बंदच्या दरम्यान महाधिवक्ता यांनी आज न्यायालयात असं म्हटलेलं आहे की हा बंद जो आहे तो बेकायदेशीर आहे, बंद करू नये असं न्यायालयात त्यांनी म्हटलेलं आहे। आणि याची काय सगळी न्यायालयामध्ये काय म्हटले मला माहीत नाही, कारण मी इथंच असल्यामुळे मी ते बघितलेलं नाही किंवा ऐकलेलं देखील नाही। परंतु आजची पत्रकार परिषद ही राजकीय पत्रकार परिषद होती हे आजच्या पत्रकार परिषदेने सिद्ध झालं आहे। आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की तुमच्या सगळ्या चॅनलनी जे ऑनलाईन सर्वे केलेले आहेत त्याच्यामध्ये हा जो बंद आहे हा फक्त आणि फक्त राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन केलेला बंद आहे असं सर्वेमध्ये दिसतंय। आपली अपेक्षा सगळ्यांची जी आहे की पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो नराधम आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे ही देखील आमची भूमिका। उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावून घेतली या उद्याच्या। मला असं वाटतं की 60 दिवसानं निवडणुका असल्यामुळे कदाचित असेल। नेपाळमध्ये बस कोसळली आहे, जळगावचे 12 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, आपण काही माहिती घेतली आहे सरकारने? नाही, यामध्ये माहिती नक्की मला आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये जळगावमध्ये कुठचे आहेत काय अजून ते आयडेंटिफाय झालेलं नाही। परंतु त्या कुटुंबाच्या सोबत आपण आहोत। मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांना जे काय सहकार्य करायचं असेल ते नक्की करतील। काँग्रेसचा मेळावा नाशिकमध्ये होतोय, वडेट्टीवार असं म्हटलं की तुम्ही जी श्वेतपत्रिका काढणार होते उद्योग केले म्हणून ती काढली नाही, का बरं काढली नाही? एक मिनिट, वडेट्टीवार साहेबांना मला एक हात जोडून विनंती करायची आहे की त्यांनी जरा सभागृहाचं कामकाज तपासून बघितलं पाहिजे। 6 महिन्यापूर्वी व्हाईट पेपर हा काढलेला आहे, तो पाहिजे तर मी पत्रकारांना आजच देतो। कदाचित विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष हे नेतेपद त्यांना नको असून कदाचित दुसरा काहीतरी विचार असेल म्हणून ते कागदपत्र चाळत नसतील। परंतु आजचा दुसरा एक प्रसंग सांगतो। या महिला मेळाव्याच्या निमित्तानं मला मराठा आंदोलक देखील भेटले, मी स्वतः येऊन त्यांना भेटलो। त्यांना देखील माननीय विरोधी पक्षनेत्यांनी खोटं काहीतरी सांगितलं असं त्यांचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे। आणि त्याच्यावर प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की जे विरोधी पक्षनेते बोललेले आहेत त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, असंच श्वेतपत्रिकेच्या बाबतीत आहे। ते जे बोलतात ते काँग्रेसला मान्य नसतं आणि हे मी सांगितलेलं नाही। मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांकडे रेकॉर्डिंग आहे। आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षनेत्यांची भूमिका ही अतिशय स्पष्ट नाही, ते खोटं बोलतात असं ते इथं बोलले। आणि हे ज्यावेळी प्रदेशाध्यक्षांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही, ते जे बोलले ते खोटं बोलले असले हे सहमत नाही। तोच प्रकार श्वेतपत्रिकेच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी कोणी सहमत होणार नाही। श्वेतपत्रिका आम्ही काढलेली आहे।
नाही, मला असं वाटतं की मनोजदादा जरांगे पाटील एक आंदोलनकर्ते आहेत. त्यांनी विविध विषयांवर आंदोलनं केलेली आहेत. त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर योग्य असेल तर त्याचा देखील सकारात्मक विचार आम्ही करू ना. परंतु शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, कांदा असेल, या सगळ्याला रिलीफ देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या तिन्ही नेत्यांनी केलेलं आहे. म्हणजे शिंदेसाहेबांनी केलेलं आहे, देवेंद्रजींनी केलेलं आहे आणि अजितदादांनी देखील केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.